सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठान यांनी जे इथे बोलावलं आणि हा इतका सुंदर सोहळा त्यांनी आयोजित केला. कारण काय तर यश मिळवणारे यश मिळवतात, पण त्यांचं कौतुक करणं खूप महत्त्वाचं असतं. कौतुकानं माणसाच्या अंगावर मुठभर मास चढतं आणि पुढची जी काही त्यांची शिखरं आहेत ती पार करायला त्यांना निश्चितच खूप बळ येतं. आणि म्हणून असे हे सगळेजण इथे आहेत, म्हणजे सगळेच इथे ओळखीचे आहेत. मी माझ्याच परिवारामध्ये आली आहे आणि माझ्याच परिवारातल्या मुलांबरोबर गप्पा मारतीये असं मला या ठिकाणी आता फिलिंग होतं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे खरोखर एकदा माझं मूल 10वी झालं आणि मग त्याच्यानंतरच्या 2 पायऱ्या 12वी झालं म्हणजे पॅरेंट्स असं सुस्कारा सोडतात आणि हुश होतं. कारण का तर अजूनही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये लोक काही म्हणू देत 10वी 12वीला महत्त्व नाही वगैरे वगैरे, असं काही नाही. 10वी 12वीला महत्त्व आहे. आपण कधीही आपल्या मुलांना, आजूबाजूच्या मुलांना कधीही मिसगाईड करायचं नाही की तुला काय बाबा 10वी 12वीच्या मार्कांना कोण विचारतो, असं होत नाही. आत्ता आमच्या ओळखीमध्ये असं उदाहरण झालं आहे की नीटची परीक्षा दिली आहे पण बायोमध्ये 35 आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 35 आहेत. म्हणजे आता तो नीटला झाला तरी तो एंट्रन्सला त्या रजिस्ट्रेशनलाच क्वालिफाय होऊ शकत नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही. आता माझ्या मुलीच्या वेळेस जेव्हा करोना आलं होतं तेव्हा 9वीचे मार्क 10वीचे मार्क या सगळ्याच्या ॲव्हरेजचा विचार केला होता तेव्हा. आणि मग जेव्हा 9वी 10वी पण तितक्याच सिन्सिअरली ज्यांनी केलं ना ते नक्कीच पुढे गेले. म्हणजे ह्यातनं आपण पहिली गोष्ट काय शिकायची मुलांनो, आपल्या समोर जे आहे ते द बेस्ट करायचं. मी 10वीचा रेग्युलरचा अभ्यास करतोय ना, मी तो द बेस्ट करणार आहे. मी माझं 12वीचं जे काम करणार आहे ना, रेग्युलर द बेस्ट करणार आहे, नीट बेस्ट करणार आहे, CET बेस्ट करणार आहे. लक्षात घ्या, गीतेमध्ये काय सांगितलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आपणही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की मला काहीतरी मिळवायचं आहे मी करत राहणार आहे असं नाही. तर मला माझं काम चोख करायचंय. जे हातातलं काम आहे ते आपण चोख करत राहायचं, त्याचं जे काही फळ मिळायचं ते मिळेल. तुम्हाला एक सांगू, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस यश हुलकावणी देतं म्हणून आपण नाराज व्हायचं नाही की मी का बरं एवढे कष्ट केले आणि मग असं का झालं. हे कष्ट कधीही वाया जात नाही. पेरलेलं नेहमी उगवतंच, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण पेरत राहायचं, आपले कष्ट पेरत राहायचे. आपोआप त्याच्यातनं भविष्यामध्ये अतिशय उत्तम असं आपलं भविष्य घडतंच, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आपण कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार येतात. प्रत्येकामध्ये लक्षात घ्या काही ना काहीतरी असतंच. म्हणजे कोणी असा खूप परफेक्ट नसतो आणि कोणी अगदीच काही नाही असा नसतो, असं कधीच नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. ते आपण शोधायला शिकलं पाहिजे. आपण आपल्यामधल्या असलेल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, मी काय करू शकतो. मग मी फिजिक्स छान करू शकतो, मॅथ्स चांगलं करू शकतो आणि मी बायो चांगलं करू शकतो का मी मराठी लँग्वेजेस छान करू शकतो. मुलांनो एक नेहमी लक्षात ठेवा, सगळेच डॉक्टर आणि इंजिनियरच आहेत का रे जगात. फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्सनीच हे जग बनलंय का. मग पेशंट कोण बनणार, हो की नाही. राहिलेल्या घरांमध्ये ती घरं विकत कोण घेणार. घरं बांधणारा बांधेल सिव्हिल इंजिनियर, पण जर एखादा विकत घ्यायला कपेबलच नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. त्यामुळे लक्षात घ्या, कुणीतरी डॉक्टर होईल, कुणीतरी इंजिनियर होईल, कुणीतरी कलाकार होईल, कुणीतरी छान म्युझिशियन होईल. आता ह्या सगळ्या परिवारांनी किती छान इथे गाणं म्हटलं. एकदम प्रत्येकाचा रोल बघा ना. आज हा जो काही कार्यक्रम आहे हा परिपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. याच्यामध्ये फक्त बोलणाराच आला आहे किंवा फक्त एखादा अँकरिंगच करतो आहे असं होत नाही हो. प्रत्येक म्हणजे छोटं काम करणारा, खुर्च्या लावणारा कार्यकर्ता सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, बोलणारा पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि पाण्याच्या बाटल्या सर्व्ह करणारा पण तितकाच महत्त्वाचा आहे. हे नेहमी लक्षात घ्यावं. श्रमप्रतिष्ठा खूप महत्त्वाची आहे, जी आपण आपल्यामध्ये नेहमी अशी ती मुरली गेली पाहिजे की मी काहीही होईल पण मी जे होईल. लक्षात घ्या, कुणीतरी इंजिनियर होणार आहे, कुणीतरी डॉक्टर होणार आहे, कुणीतरी छान कलाकार होणार आहे, कुणी पेंटर होणार आहे, कुणी घराला रंग देणारं पेंटर होणार आहे. लक्षात घ्या, काम कुठलंही वाईट नसतं.
पण ते करत असताना मी किती प्रामाणिकपणे करतो, मी किती लक्ष देऊन करतो ते महत्त्वाचं. मग एखाद्या घरामध्ये घराला पेंटिंग देणारा माणूस असेल तरी त्यांना काय त्याचं पाहिजे, त्याचं ध्येय की गावात कुठंही घर पेंटिंग करायला पाहिजे तर आधी मला बोलवलं गेलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे की रंगकाम करावं तर ह्यानीच. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत या सवयीच आत्ता लागतात. आणि म्हणून आपण आपल्या स्ट्रेंथ शिकलं पाहिजे काय आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थॉमस अल्वा एडिसननी हा सगळा लाईटचा शोध लावला. तुम्हाला माहिती आहे 999 वेळा ही वॉज अनसक्सेसफुल, 1000 वेळेस तो सक्सेसफुल झाला. मग मला सांगा त्याचे जे 999 एफर्ट्स आहेत ते कुचकामाचे आहेत का हो? ते अपयश आहे का? ते नाही, ते पुढच्या यशाची पायरी आहे. जेव्हा तो 5व्या वेळेस अपयशी झाला तेव्हा त्याला कळलं की अरे माझं काय चुकलंय कॉन्फिगरेशन. मग ते त्यानं रिमूव्ह केलं आणि मग पुढचा प्रयोग केला. असं करत करत 999व्या वेळेला त्याला 999 केलेल्या चुका कळल्या. लक्षात घ्या, आपल्या चुका कळणं ही यशाची पायरी आहे. त्यामुळे आपल्याला थोडेफार कमी मार्क पडले म्हणून आपण अजिबात नाराज व्हायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना थॉमस अल्वा एडिसनची गोष्ट माहीत असेल कदाचित, मला ती खूप आवडते. थॉमस अल्वा एडिसन जेव्हा लहान होता तेव्हा एक दिवस अचानक त्याच्या आईनं काय सांगितलं, तुला आता उद्यापासून शाळेत जायचं नाहीये. त्याला काही कळलं नाही की मला का नाही शाळेत जायचंय. तो म्हणाला का ग आई? तर तुझ्या प्राचार्यांनी आम्हाला असं सांगितलंय की सगळ्या शाळेमध्ये हा खूपच हुशार मुलगा आहे आणि बाकीच्या मुलांबरोबर तो ॲडजस्ट नाही होऊ शकत आणि बाकीची मुलं त्याच्यामुळे मागे पडतील, म्हणून त्यांनी सांगितलंय की तुम्ही ह्याला आता घरीच ठेवा आणि शिकवा. आईच्या शब्दांवर पूर्ण विश्वास. तो म्हणतो हो का, बरं. आणि मग शाळा सुरू झाली आईची आणि थॉमस अल्वा एडिसनची. आणि त्यानंतर एवढा मोठा सायंटिस्ट घडला. ज्या दिवशी थॉमस अल्वा एडिसनची आई गेली त्या दिवशी थॉमस अल्वा एडिसननी आईचं जे बायबल आहे रोज जी ते वाचत होती ते बायबल उघडलं आणि त्या बायबलामध्ये त्याला काय दिसलं तर त्याला प्राचार्यांचं पत्र दिसलं. आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं की थॉमस अल्वा एडिसन हा मंदबुद्धी आहे, त्याचा लहानपणी बुद्ध्यांक थोडा कमी होता, स्लो म्हणतात ना स्लो लर्नर, तसा तो स्लो लर्नर होता. तर त्याला तुम्ही आमच्या शाळेमध्ये ठेवू शकत नाहीत कारण त्याचा निगेटिव्ह परिणाम आमच्या इतर मुलांवर होऊ शकतो आणि आमच्या शाळेवर त्याचा परिणाम होऊ शकतो रिझल्टवर, त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला काढून टाकतो आहोत. घळघळा अश्रू व्हायला लागले हो थॉमस अल्वा एडिसनच्या डोळ्यातून. हे पत्र जसंच्या तसं त्या 8 वर्षाच्या मुलाला जर आईनं वाचून दाखवलं असतं तर थॉमस अल्वा एडिसन कदाचित जगाला मिळाला नसता. कारण का तर प्रचंड निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये भरली होती असती. पण तो जो क्षण होता ना, आईनं जे त्याच्या पंखामध्ये बळ भरलं ते खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आजूबाजूला सगळं जग बसलंय आपल्या मुलांचे मार्क विचारण्यासाठी, ते किती कमी आहेत हे आपल्याला दाखवून देण्यासाठी आणि हो का वगैरे कोरडी सहानुभूती दाखवण्यासाठी आपण आपले कान बंद ठेवायचे. आपण फक्त आपलं मूल आणि आपण ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि आपल्याला प्रगती कशी करता येईल बघायचं. माझ्या मुलाच्या बाबतीत आता तो अमेरिकेला आहे, त्यानं MS केलं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, अतिशय बेस्ट असो तो आता 2.5 वर्ष झाले, अतिशय उत्तम तिथे जॉब करतोय. त्याचं तो नेहमी म्हणतो की आई मी नारायणगावमध्ये 12वीपर्यंत होतो, याचं मला कुठेही किंचितही मी कमी असं वाटत नाही. तिथे एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करताना सुद्धा त्याला कुठेही मी, आणि तो नेहमी म्हणतो आई माझं स्कूलिंग इतकं बेस्ट झालंय. कारण गाव पातळीवर जे मिळतं ना, त्याला पण इंजिनिअरिंगच्या वेळेस CETच्या वेळेस कमी मार्क पडले होते. खूप मला विचारायच्या, म्हणायची हो बट आपल्याला आपल्या मुलामधलं पोटेन्शियल माहीत असलं पाहिजे आणि ते पोटेन्शियल वाढवण्यासाठी आपण त्याला बळ दिलं पाहिजे. मग त्याला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं म्हणावं असं द बेस्ट खरं तर आपण ठरवतो. प्रत्येक गोष्ट ही द बेस्टच असते. हातात जे आलंय त्याला बेस्ट कसं करायचं हे आपल्या हातात असतं. प्रत्येकालाच द बेस्ट मिळेल असं होत नाही ना हो. प्रत्येकालाच कसं द बेस्ट मिळेल, तर आपल्याला जे मिळालंय ते कसं द बेस्ट करून दाखवता येईल हे महत्त्वाचं असतं आणि हे व्यक्तिमत्व असतं. पुन्हा माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळेस ॲडमिशन MBBS
तेव्हा मला असं वाटलं होतं चला आता इंजिनिअरिंग, आता आपल्याला हे तुमच्याजवळ का बोलतेय असं खरं तर बोलताना वैयक्तिक बोलू नाही, पण मी आज त्या सगळ्या प्रोसेसमधनं गेली आहे म्हणून मला हे बोलावंसं वाटलं की सेम CET, नीट ह्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या अतिशय मानसिकदृष्ट्या आपल्याला टेन्शन देणाऱ्या असतात. बरोबर आहे मुलांना? कारण मला माहिती आहे पॅरेंट्स पण, आणि नेमके असेच सगळे सिन्सिअर पॅरेंट्स इथे आहेत. कारण का? म्हणून तर ह्यांची यशस्वी मुलं इथे आहेत. MBBSच्या ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा भयंकर म्हणजे ऐन वेळेस 550 सीट्स गव्हर्नमेंटनी काढल्या होत्या ऑल ओव्हर सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉलेजमधल्या, आणि मग अशा वेळेस सीट्सच खाली आल्या आणि खूप गोष्टी 6 महिने आणि बरंच काय काय चालू असतात, कुठं काय केसेस चालू असतात, कुणीतरी काहीतरी टॉप लेव्हलला गोष्टी करतं आणि आपल्यासारखे कॉमन स्टुडंट्स त्याच्यामध्ये भरडले जातात. पण विश्वास ठेवायचा, शांत राहायचं, शांत राहून एक एक प्रोसेसमधून पुढे जायचं. तुम्हाला त्यावेळेस खूप अशी व्हायबल करणारी माणसं भेटतील, खूप तुम्हाला मित्र भेटतील, मैत्रिणी भेटतील, जे मुद्दाम तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील. आपण एकदम शांत राहायचं. आपलं टार्गेट काय आहे? तर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे अजून 10 वर्षांनी आपलं जे आहे ते उत्तम करिअर घडलेलं असणार आहे, हे आपल्याला घडायचं आहे. मग आज एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडंफार कमी जास्त त्यानं काहीही बिघडत नाही, त्याच्यावर आयुष्य अवलंबून नसतं. तर आपण प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मिळणारं जे अपयश आहे ना, ती आपली एनर्जी समजायचं. जेव्हा आपल्याला अपयश मिळतं ना, तेव्हा आपण 10 अंगांनी विचार करायला लागतो की अरे आता मी काय करू, आणि आता मी काय करू, की लक्षात येतं खूप कवाडं उघडी होतात, अशी बंद झालेली दारं असतात. आपण आहे ना झापडं डोळ्याला लावून सरळ एका मार्गाने चाललेलो असतो की मला नीट करायचं आहे, मला CET करायचं आहे, मला JEE करायचं आहे, आणि मग मला जे काही मिळणार आहे त्याच्यानंतर मला इथे ॲडमिशन मिळणारच आहे. आणि मग काहीतरी गडबड झाली की मग आपलं सगळं ढासळतं. तर ढासळू द्यायचं नाही, आपण विचार करायला लागायचं की मी अजून काय वेगळं करू शकतो. आपले नेहमी प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C तयार पाहिजेत. मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला सांगते, 8वी 9वी 10वी आपण जेव्हा शेलार साहेबांसारखे आपण जेव्हा गव्हर्नमेंट ऑफिसर्स बघतो तेव्हा सगळी मुलं चार्ज होतात, हो की नाही? आपल्याला सगळ्यांना वाटतं, ऑब्व्हियस आहे, आणि व्हावंच, प्रत्येकाला असं वाटतं की मी UPSC MPSC क्रॅक करावं. आपण प्रयत्न करत राहायचे, पण नेहमी बाळांनो एक आज मंत्र लक्षात ठेवा की आपल्याकडे एक स्ट्रॉंग डिग्रीसुद्धा असली पाहिजे. कारण हे सगळं आहे ना गॅम्बल आहे, अक्षरशः जुगार आहे. एकेका पोस्टसाठी 2-2 लाख MPSC UPSCला मुलं बसतात. माझ्या कितीतरी उदाहरणं येतो माझ्या समोर, अक्षरशः 95% 96% मार्क पडले, प्युअर UPSC करायचं म्हणून BAला ॲडमिशन घ्यायची. मी पुन्हा सांगते, BA वाईट नाही, BCom वाईट नाही, कुठलंच BSc वाईट नाही. प्रत्येक गोष्टीला स्वतःचं महत्त्व आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता की मला एक वर्ल्ड लेवलचा इकॉनॉमिस्ट व्हायचं आहे आणि मला BA इकॉनॉमिक्स करायचं आहे, मला इंग्लिश लिटरेचरमधला द बेस्ट व्हायचं आहे आणि मग मला BA इंग्लिश करायचं, तर द बेस्ट डिसिजन. पण जेव्हा तुम्ही मला UPSCच करायचं आहे आणि म्हणून मी BAला ॲडमिशन घेतोय, तेव्हा आपलं का होतं मुलांचं, धड ती पण डिग्री नीट नाही, आणि जर UPSC MPSCमध्ये जर नाही चुकून सक्सेस मिळालं तर सगळं आयुष्याची थोडी गडबड होऊन जाते रे बाळांनो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की तुम्ही खूप हुशार मुलं आहात, मेरिट होल्डर आहात, त्यामुळे तुम्ही एक स्ट्रॉंग डिग्री हातात ठेवायची. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे MPSC UPSC द्यायचं आहे तर तुमच्याकडे काय लागतं, ग्रॅज्युएशन लागतं, एनी फॅकल्टीचं ग्रॅज्युएशन. मग तुम्ही BE व्हा, तुम्हाला माहिती आहे MBBS BAMS BHMS केल्यावर सुद्धा तुम्ही UPSC MPSC देऊ शकता. एखाद्याला नीटमध्ये कमी मार्क पडलेत, BHMSला ॲडमिशन घेतली, फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतली, आणि एकीकडे जर का UPSC MPSCचा अभ्यास करत बसले तर तुमच्याकडे डॉक्टर ही पदवी पण राहते आणि तुम्ही UPSC MPSC इझिली क्रॅक करू शकता. बरं, त्या केसमध्ये काय होतं, टेन्शन कमी असतं आपल्याला, कारण आपल्या हातात एक स्ट्रॉंग डिग्री असते की हां. आणि जेव्हा डोक्यावर टेन्शन नसताना जेव्हा आपण कुठलाही स्टडी करतो तेव्हा कसा होतो तो, द बेस्ट होतो. आता आपल्याला सगळ्यांना अर्जुनाची गोष्ट माहिती आहे महाभारतातल्या, हो की नाही? सगळ्यांनी द्रोणाचार्यांनी सगळ्यांना बोलावलं आणि वरती एक पोपट ठेवलेला होता आणि सांगितलं होतं की त्या पोपटाचा डोळा तुम्हाला काय करायचा आहे, धनुष्य बाणानं छेदायचा आहे, हो की नाही? सगळे आले, दुर्योधन आले, कुणी म्हणालं मला हिरवी पानं दिसत आहेत, कुणी म्हणालं मला झाड दिसतंय, झाडामध्ये तो ठेवलेला पोपट दिसतोय. सगळ्यांनी वेगळी वेगळी उत्तरं सांगितली. अर्जुनानं मात्र काय सांगितलं, मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय. म्हणजे काय की माझं जे एकाग्रता यशोबीजम,
तुमचं जे यशाचं बीज आहे ते कशामध्ये आहे? एकाग्रतेमध्ये आहे. हे कधीच विसरायचं नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप प्रलोभनं येणार आहेत बाळांनो. आता तुम्ही पुण्याला जाल, दुसरीकडे ॲडमिशन्स घ्याल आणि आत्ताचं हे तुमचं वय टीन एज आहे. हार्मोनल चेंजेस होत आहेत. आपल्याला अनेक गोष्टींची आकर्षणं वाटतात. पण नेहमी लक्षात ठेवायचं की माझं ध्येय काय आहे. ही आत्ताची जी 7-8 वर्ष आहेत ना, ती आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहेत. आता म्हणजे तुम्हाला असा पर्वत छान चढून जायचं आहे. तो चढून जाताना वरती गेल्यानंतर मस्त नंदनवन आहे. हे सगळं आयुष्य खरंच सुंदर आहे, नंदनवनासारखं आहे. पण ते जर का तुम्हाला एन्जॉय करायचं असेल छान, तर आत्ता तुम्हाला कष्ट करावेच लागतात. आणि इकडे खोल दरी आहे. जरा जरी पाय इकडे तिकडे झाला तर त्या खोल दरीमध्ये पडून सगळं करिअर हे आपलं शून्य होऊ शकतं, 0 होऊ शकतं, याचे चान्सेस असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट, जसं शेलार साहेबांनी सांगितलं की कुठलीही कृती करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या आईबाबांना काय वाटेल. एक कायम लक्षात ठेवायची गोष्ट की माझ्या हे गोष्ट ऐकल्यावर माझ्या आईबाबांना काय वाटेल. नेहमी आई वडील हेच आपल्या डोळ्यासमोर कायम असले पाहिजेत आणि आपली कृती ही त्यांच्या सुखासाठी असली पाहिजे. लक्षात घ्या, व्हॉट यू आर इज गॉड्स गिफ्ट टू यू अँड व्हॉट यू बिकम इज युअर गिफ्ट टू गॉड. हे कधीच विसरायचं नाही. आपण कुठे जन्म घेतो, आपण कुठल्या आईबाबांच्या पोटी जन्म घेतो, कुठल्या घरात जन्म घेतो, कुठल्या शहरात जन्म घेतो, यांनी काही फरक पडत नाही. आत्ता पाहिलं ना, मेंढपाळ म्हणजे ते UPSC ज्यांनी क्रॅक केलं तर ते तिथे मेंढ्या चरत नेल्या होत्या आणि तिथे त्यांना कळलं की UPSCमध्ये त्यांनी एवढा नंबर क्रॅक केला. आणि लक्षात घ्या, म्हणजे मी कुठे एका खेड्यात जन्मलो आहे, मी कुठल्या घरात जन्मलो आहे, ह्यांनी काही फरक पडत नाही. आपलं ध्येय काय पाहिजे? व्हॉट यू बिकम इज द गिफ्ट टू द गॉड. आपल्याला देवानं जे दिलं आहे ते घेऊन, कारण प्रत्येकजण आपली अंगभूत अशी सगळी जे गुण आहेत ना ते घेऊन येत असतं. जसं मोगऱ्यामध्ये मामी नेहमी सांगते की समजा मोगऱ्याची कुंडी आहे तर मोगऱ्याच्या कुंडीमध्ये मोगराच येणार आहे, त्याच्याकडनं गुलाबाची अपेक्षा करून चालेल का? नाही चालणार. कमळाचं फूल आहे, कमळाची कुंडी आहे, तर त्याच्याकडनं आपण गुलाबाची कशी अपेक्षा करू शकतो? मग आपल्या पॅरेंट्सचं काय आहे मूळ काम? जर माझ्या मुलाकडे म्हणजे समजा त्या कुंडीमध्ये गुलाब आहे तर आपण खत पाणी घालून त्याला कसा उत्तम गुलाब येईल याचा आपण विचार केला पाहिजे. मग माझ्या मुलामध्ये जे गुण आहेत अंगभूत ते मला कसे डेव्हलप करता येतील, त्यासाठी मला कसं बळ देता येईल, त्याच्या पंखात कसं बळ मला भरता येईल, या सगळ्या आत्ता फेजमध्ये आपण पॅरेंट्स आणि मुलं यांचं कम्युनिकेशन आणि यांचं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये आपल्याला 4Ds लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ड्रीम्स पाहिजेत, आपल्याकडे स्वप्न पाहिजेत. लक्षात ठेवा, जो माणसाकडे स्वप्न नाहीत त्याच्या आयुष्यामध्ये काही अर्थ नाही. पण स्वप्न शेख चिल्लीसारखे असावीत का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेख चिल्लीची गोष्ट. शेख चिल्लीला नेहमी दिवा स्वप्न पाहायची, असाच पडल्या त्याला झोप लागायची आणि मग तो खूप काही स्वप्न बघायचा. एकदा त्यानं असं छान असं दूध निघाला, तो ह्याची कोंबडीची अंडी घेऊन निघाल्यानंतर बाजारात विकायला आणि विकायला आणि मध्येच एका झाडाखाली त्याला झोप लागली आणि मग डोक्यामध्ये त्याच्या विचार, अर्धवट झोपेत विचार सुरू झाले की मग आता मी अंडी विकेल आणि मग मी अजून कोंबड्या आणील आणि मग मी अजून असं करेल आणि मग मी त्याच्या पैशातनं गाया घेईल, मग दूध आणेल, मग दुधाची मग मी खूप श्रीमंत होईल आणि मग असं करता करता असा एक नोकर येईल माझ्यासमोर आणि मला म्हणेल हे घ्या, मी तुमच्यासाठी प्यायला दूध घेऊन आलो आहे. आणि मग मी चिडून जोरात त्याला असं भिरकावून देईल आणि जोरात हात भिरकावला. काय झालं? होती ती जी काही अंडी होती विकायला घेऊन चाललेला ती सगळी फुटून गेली आणि स्वप्न तिथंच राहिलं. जगामध्ये आपण अशी खूप माणसं बघतो जी अशी दिवा स्वप्न बघत असतात, तर अशी दिवा स्वप्न आपल्याला बघायची नाहीत. कल्पना चावलाने काय म्हटलंय? आपली स्वप्न खरी होतात पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याची जी वाट असते ती अतिशय खडतर असते. मग स्वप्न तर पाहिलीच पाहिजेत. मला काहीतरी खूप मोठं व्हायचं आहे, हे माझं स्वप्न आहे, तर त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप कष्ट करायचे आहेत. मला त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर दुसरं D आहे म्हणजे डिव्होशन, त्याग. आत्ता तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्या गोष्टीचा कुठला त्याग करायचा असेल बरं? मोबाईल. आता बदललेत डिव्हायसेस, आमच्या वेळेस नव्हतं काही, त्याच्यामुळे आम्ही खूप लकी होतो.
आम्ही जेव्हा पॅरेंट होतो तेव्हा पण एवढा प्रश्न नव्हता, पण आताच्या पॅरेंट्सचं पॅरेंटिंग फार अवघड झालं आहे ड्यू टू दिस मोबाईल्स. मग पहिला त्याग कशाचा केला पाहिजे आपण? मोबाईल्सचा. खरंच बाळांनो, तुम्ही म्हणाल सगळेजण हेच सांगतात, पण हे मोबाईल इतकं वाईट आहे. म्हणजे घरामध्ये आज्या असतील तर काय म्हणतात, नुसता रांगोळ्या काढत असतो, नुसती रांगोळ्या काढत असते, कारण सारखा हात व्हॉट्सॲपवर नुसता फिरत असतो. हे काय अनएंडिंग आहे. हे आत्ता यूट्यूब, हा व्हिडिओ, तो व्हिडिओ, त्याच्याऐवजी आपल्याला घडवणारे चॅनेल्स आपण बघूया. जसं दिवा, आपण जेव्हा काडेपेटी आहे, काडेपेटीचं काम काय आहे? काडेपेटी दिवा पण लावते आणि एखादी झोपडी पण जाळू शकते. मग आपण असं म्हणायचं का काडेपेटी वाईट आहे? वाईट काडेपेटी नाही आहे, काडेपेटी वापरणारा हात आहे, त्याच्या मागचा संस्कार आहे. हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे. मग मोबाईल काही वाईट नाही आहे, शेवटी आपल्याला टेक्नॉलॉजीप्रमाणे जावंच लागतं ना. आपण काही स्टोन एजमध्ये जाणार नाही आहोत, आपल्याला हे पुढे पुढे वापरावं लागणार आहे. पण मग ते कशासाठी वापरायचं? तुम्हाला माहिती आहे का, खूप असे यूट्यूब चॅनेल्स आहेत फ्री ऑफ चार्ज. म्हणजे इव्हन नीट आणि जेईला सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. हे फ्री ऑफ चार्ज आपण जर का वापरत राहिलो, यूट्यूब चॅनेल्स, त्याच्यावरची माहिती बघत राहिलो, त्याच्यामध्ये ट्युटोरियल्स आहेत, त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही क्वेश्चन टाका, त्याचं इझिली आन्सर तुम्हाला तुमच्या ॲट द टिप ऑफ द फिंगर आहे. मग आपण हे केलं पाहिजे, हो की नाही? म्हणजेच आपण त्याच्यातल्या वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी आपण काय केलं पाहिजे, तर तो मोबाईल वापरायला शिकलं पाहिजे. आपलं डिटर्मिनेशन अतिशय परफेक्ट पाहिजे. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस इफ डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. माझं ध्येय काय आहे हे पक्कं ठरवलेलं असलं पाहिजे. मग जग इकडचं तिकडं होऊ दे, पण मी हे ठरवलंय आणि मी हे करणार, हे जे डिटर्मिनेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही डिटरमाइंड असता, आपणच जर का कन्फ्यूज्ड असू ना, तर आपल्या पॅरेंट्सला पण प्रॉब्लेम होतो रे तुम्हाला गाईड करायला. आपल्याला कुणीतरी सांगतं की तू जेई कर, कुणीतरी म्हणतं नाही तू BSc ॲग्री करून UPSC दे, नाही तू बँकेच्या एक्झाम्स दे. खूप जण काय काय सांगत राहतात आणि मग आपल्या डोक्यामध्ये सगळीशी चक्र सुरू होतात की मी हे करू का ते करू. मग अशा वेळेस आपण स्वतःला डिटरमाइन केलं पाहिजे की मी हे ठरवलंय आणि मी हे करणार आहे, मला कोणी काही सल्ले देऊ देत. फायनान्स इतकं सुंदर फील्ड आहे, कॉमर्स इतकं सुंदर फील्ड आहे, मॅनेजमेंट. मग तुमचे MBA जर का तुम्ही पाहिलं तर सगळेजण इंजिनियर असू दे, डॉक्टर्स असू दे, सगळे नंतर MBA करतात. ह्या ज्या मॅनेजमेंट फील्ड्स आहेत त्याचासुद्धा तुम्हाला विचार करायला हरकत नाही आहे, खूप सुंदर आहे. जर का तुम्ही लिटरेचर, तुम्हाला माहिती आहे इंटरप्रिटर्स, एखादा लँग्वेज खूप आवडते, तुम्ही जर्मन, जापनीज या फ्रेंच या जर का तुम्ही लँग्वेजेस शिकलात, तर ह्या लँग्वेजेस शिकल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांची इंटरप्रिटर म्हणून नोकरी लागते. मग हे इंटरप्रिटर काय करतो, तर सगळ्या ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये इंटरप्रिटरचं एक पोस्ट अलॉट केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत तिथे तुम्ही इंटरप्रिटर म्हणून काम करू शकतात. जर्नलिझम किती सुंदर कोर्स आहे. टुरिझम, म्हणजे आमच्या घरातमध्ये एक अशी व्यक्ती आहे की जिने 12वी नंतर टुरिझमचा कोर्स केला सहज आणि आता ती गव्हर्नमेंटच्या टुरिस्ट डिपार्टमेंटमध्ये, टुरिझम डिपार्टमेंटमध्ये सगळ्या सुंदर फॅसिलिटीज घेऊन जॉब करते. म्हणजे लक्षात घ्या, आजूबाजूला खूप आहे, आपण हे डोळे उघडले पाहिजेत आपले. आणि त्यासाठी सगळं हे बघून आजूबाजूचे लोक काय करतात, पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण स्वतःला त्याच्यामध्ये डिटरमाइन केलं पाहिजे की मला काय करायचं आहे. हे सगळं करत असताना डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. शिस्त, आपल्या आयुष्याला शिस्त असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की कोणीतरी शिक्षक होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, पण हे सगळं होत असताना त्याच्या आधी तो एक चांगला माणूस होणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही बेस्ट सर्जन झाला, पण जर तुमची खूप ख्याती झाली की हा डॉक्टर कधीच वेळेवर येत नाही, काय व्हायचं रे? पेशंट वरचा मार्ग धरायचा, तरी आपला हा आवरून मग हळूच शूज घालून हळूच हे करून तिथं येईपर्यंत सगळा मामला संपलेला असेल. चालणार आहे का कसलं करिअर? म्हणजे तुम्ही तुमच्या त्या MS मध्ये फर्स्ट आलात, पण जर का ही शिस्त नाही आहे वेळ पाळण्याची तर काही उपयोग आहे का? म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाणार आहात आणि हीच वेळ आहे. म्हणतात ना, जी सवय बाळा ती सवय जन्म काळा.
म्हणजे एकदा लहानपणी लागलेली सवय ही जन्मभर जात नाही. आपल्याकडे म्हणतात बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर ती जित्याची खोड असते ना, ती कधी लोकते याच वयामध्ये. हे जे टीन एज असतं ना, या टीन एजमध्ये. त्यामुळे आपण स्वतःला शिस्तबद्ध पद्धतीनं वागायला स्वतःला शिकवलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, एक गोष्ट मला ती खूप आवडते आणि मला ती शेअर करायला पण आवडते. एक मुलगा होता आणि त्याचे वडील, मला असं वाटतं त्या छोट्या मुलांना पण मी सांगितली ही गोष्ट होती. तर एक वडील होते, ते काय जे आपण सगळे करतो ना, सारखं तो मुलगा आला ना, ते चप्पल नीट ठेव, अशी कुठं ठेवली आहे, काय ते कपडे आल्या आणि बसला पाय पसरून टी व्हीच्या समोर. आमच्याही घरात सगळीकडे हे डायलॉग असतात आणि झालेले आहेत, पण ते डायलॉग झाले त्यामुळे मुलं सुधरत राहतात. आणि ते झालं की मग बाबा म्हणतात, त्या खोलीत कुणी नाही, तो फॅन का चालू ठेवलाय, एवढी लाईटची बिलं येतात, अजून बरीच वाक्य ऐकावी लागतात, हो की नाही, तुम्हाला काय बिलं भरायचीत का, तुम्हाला काय वगैरे वगैरे. मग पुन्हा ऐकायला येतं की तिकडं तो लाईट सुरू आहे, तिथं कोणी बसलं नाही, आणि काय तुम्ही कळतं का नाही, काही शिस्त आहे का नाही. असा तो मुलगा कंटाळलेला असतो लहानपणापासून तेच ऐकून आणि घाबरून करायचा, लगेच लाईट बंद कर, दाराचा आवाज झाला की टी व्ही बंद करा, बाबा येणार आहेत, पप्पा येणार आहेत की पटकन लाईट बंद करा, फॅन नाही ना सुरू. ते डोक्यामध्ये सारखं टेन्शन. तो ठरवतो, त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट होतं, त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो आणि तो काय ठरवतो, आता परत इथं यायचं नाही. हा इंटरव्ह्यू इतका भारी द्यायचा आणि त्यांना सांगायचं मी लगेच जॉईन होतो. आता इकडे कोण रोजची कटकट ऐकणार, जाऊ आता. ठरवतो, गेला तिथे, जॉबच्या तिथे जातो तो काय, तिथं कोणीच नसतो, पण सगळीकडे लाईट चालू, नळ चालू, सगळं इकडं तिकडं, सगळी घाण, असे कागदं ठेवलेली. आता ही आयुष्यभराची सवय लागलेली ना, आई-वडील सगळीकडे आठवतात आपल्याला, लक्षात ठेवा नेहमी. आणि मग झालं, मग त्यांनी पटापटा ते गोळा केलं, टाकलं डस्टबिनमध्ये. त्याच्यानंतर जे लाईट होते ते बंद केले, नळ चालू होते ते सगळे बंद केले आणि बसला. तेवढ्यात त्याला आत बोलावणं आलं. आत बोलावणं आल्या तो जो इंटरव्ह्यू घेणारा होता तो इतका गोड हसला त्याच्याशी आणि काय सांगितलं, यू आर अपॉइंटेड फॉर द पोस्ट. अरे त्याला एवढं आश्चर्य वाटलं. अरे म्हणे, सर मी तर काही, तुम्ही मला एक प्रश्न पण विचारला नाही आणि काहीच नाही. ते म्हणे, आम्ही सगळी तुमची परीक्षा बघत होतो, आमच्याकडे सगळीकडे CCTV लावलेले आहेत, आम्ही सगळं बघत होतो आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या कंपनीचे रिसोर्सेस जे आहेत ते तुम्ही उत्तम वापराल आणि काटकसरीनं आपली जी काही कंपनी आहे ती डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न कराल याची आम्हाला खात्री आहे, कारण ज्या आपुलकीने तुम्ही हे सगळं काम केलं म्हणून यू आर अपॉइंटेड. मग कधी येत आहे, जॉईन होत आहे? तो म्हणतो 2 दिवसांनी जरा वडिलांना भेटून येतो. म्हणजे आपल्याला या वयात जी कटकट वाटते ना, आई वडील जे सगळं सांगत असतात, तर ती कटकट नसते, तर ती काय असते, आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असं औषध असतं. औषध कडूच असतं, औषध गोड असल्याने ते बरं होणार आहे का आजार, पण जर आजार बरा व्हायचा असेल तर कडू औषध हे घ्यावंच लागतं. आणि म्हणून आपले आईबाबा आपल्याला, आपले गुरुजन, शिक्षक जे सांगत असतात, तर त्यासाठी आपण शिस्तबद्ध वागलं पाहिजे, स्वतःला छान सवयी लावून घेतल्या पाहिजेत. आपल्याला आईस्क्रीम सगळ्यांना खूप आवडतं, पण आईस्क्रीमचे जर का पाहिले ना इनिशियल्स इतके भारी आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, हो की नाही, स म्हणजे सहनशीलता पाहिजे बरं बाळांनो. आजकाल आपण बघतो ना, काही पण मुलं आत्महत्या काय करतात. आयुष्य इतकं सुंदर दिलंय, लक्षात घ्या. कम्युनिकेशन पुढे जाऊन आयुष्यामध्ये सगळं काही छान आणि सुंदरच असतं असं नाही, ते फक्त पिक्चरमध्ये असतं, कारण तिथे डायरेक्टर असतो. आपल्या लाईफमध्ये डायरेक्टर आहे का? आपणच. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हो की नाही. काही प्रॉब्लेम आला तरी शेअर करायला शिका, आपल्या मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर, आईबाबांबरोबर. एक कायम लक्षात घ्यायचं, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतंच आणि ते काढता येतं, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही, कुठलीही, कितीही अवघड आयुष्यामध्ये गोष्ट येऊ देत, तर त्याला सोल्युशन नक्की निघणार आहे. आणि त्याच्यासाठी कुठलंही वेड्यासारखं पाऊल न उचलता आपण आपल्या आईवडिलांशी, मित्रमैत्रिणींशी, आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाशी खुलं बोललं पाहिजे. आपला असा एखादा तरी मित्र, एखादी तरी मैत्रीण अशी पाहिजे की जिच्याशी आपण हे सगळं बोलू शकतो. आणि म्हणून आपण सहनशील असणं खूप आवश्यक आहे. आणि क्रियाशीलता, सतत क्रियाशील असलं पाहिजे आपण. क्रियाशीलता खूप महत्त्वाची आहे. आजकाल आपण पाहतो की लोक खूप आळशी, मुलं आळशी झाले, म्हणजे तुम्ही नाही, तुमचे मित्र
कारण तुम्ही सगळे इतके छान आहात आणि हुशार गुणी आहात म्हणून तर इथे आहात, हो की नाही? पण तुमचे मित्र जेव्हा तुम्ही आजूबाजूला बघता तेव्हा आळसाचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय. मुलं म्हणतात हो आम्ही खेळतो, कुठं? मोबाईलवर. काय त्याचा उपयोग आहे? मोबाईलवर खेळून काय होणार आहे? फक्त डोळे खराब होणार आहेत, हातापायांना काही व्यायाम होणार नाही. मग त्यामुळे क्रियाशीलता म्हणजे सतत चांगल्या कामामध्ये आपण स्वतःला गुंतवलं पाहिजे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे, चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. इतकं सुंदर हे वाक्य, चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. म्हणजे घरामध्ये आता असं लक्षात येतं आपलं, अरे आपलं नुसतं बसूच शकत नाही. हे झालं की मग हे काढा काम, ते काढा काम, आणि मग भारी वाटतं. कारण का तर आपण प्रत्येक कामाचा आनंद घ्यायला शिकतो. प्रत्येक काम जे करू, अभ्यास करायचा आहे ना, आनंदाने केला पाहिजे. त्यावेळेस जे जे काम करतोय, खेळतोय ना, खेळ आनंदाने केला पाहिजे. पण तुम्हाला मी एक सांगू, आपण हा आनंद केव्हा घेऊ शकतो माहिती? जेव्हा आपण आपली सगळी कर्तव्य नीट पार पाडत असतो तेव्हा. तुम्ही मोबाईलचा आनंद घ्या, तुम्ही बाहेर खेळण्याचा आनंद घ्या, पण त्यासाठी दिवसभराचं जे शेड्यूल ठरवलं अभ्यासाचं ते जर आपलं पूर्ण झालेलं असेल तर आपल्याला त्या खेळाचा आनंद घेता येतो. नाहीतर काय होतं, डोक्यामध्ये विषय असतो आणि अभ्यासही नाही आणि धड खेळाचा आनंदही नाही. त्यामुळे आपण क्रियाशील असं असलं पाहिजे की सतत काहीतरी सकारात्मक कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्यासाठी आपलं मनोबल नेहमी कसं पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. आणि यासाठी मी आज तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करणार आहे, माझ्या मुलांना, की आपण रोज एक 5 मिनटं तरी देवापाशी बसलं पाहिजे. प्लीज, ही गरज आहे. आज तुम्ही बघता ना, साई पण आहे आणि राम पण आहे. जेव्हा तो साई आणि राम असतो ना, तेव्हा ही सगळी अशी खूप सुंदर आणि गुणी आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यामध्ये असतात. आणि हा साईराम आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. मग तो साईराम कुणाच्या आयुष्यामध्ये दत्ताच्या रूपानं असेल, कुणाच्या स्वामींच्या, कुणाच्या बापूंच्या, अनेक रूप येतो. पण ह्या सगळ्यांचं काम काय आहे? एकच आहे. ते आपल्याला काय करतात? मनोबल देतात, आपल्याला ताकद देतात. आणि जेव्हा आपण डिस्टर्ब होतो ना, तेव्हा आपल्याला अतिशय मनशांती मिळते, पण ही अनुभवावी लागते. मी कितीही म्हटलं की साखर गोड आहे, खाऊन बघ, खा. नुसतं मी म्हटलं साखर गोड आहे, गोड आहे, गोड आहे, पण ती खरंच गोड आहे का हे कधी कळणार आहे? जेव्हा आपण खाणार आहोत तेव्हा. तसं हे नामस्मरण किंवा हा जो देवाचं काही करणे, किती? फक्त 5 मिनटं. 24 आवर्स मल्टिप्लाइड बाय 60 मिनिट्स. याच्यातले जर फक्त 5 मिनटं आपण दिली ना ह्या परमेश्वरासाठी, त्या शक्तीसाठी, तर ॲटोमॅटिक आपलं सगळं आयुष्य खरोखर सुधरून जातं. त्याचा तुम्ही अनुभव घेऊन बघा. आपली आई सांगते, आपले टीचर सांगतात, आपल्याला कोणीतरी सांगतंय ना, 1-2 महिने करून बघा ना, की 5 मिनटं मी देवापाशी बसतोय आणि माझ्या आवडीचा जो कोणी देव आहे तर त्याचं मी जप करतोय म्हणा किंवा त्याला मी आठवतोय म्हणा, पण त्याच्यासाठी 5 मिनटं देवापाशी बसणं खूप महत्त्वाचं आहे. रोज देवापाशी दिवा लावला पाहिजे. आपण आपली संस्कृती का सोडायची? कारण लक्षात घ्या, त्यामध्ये जे काही सामर्थ्य आहे मानसिक बळ देण्याचं, ते खरोखर बाळांनो कशात नाही आहे. आणि आपोआप आपल्याला अशी माणसं, कारण का तुम्हाला माहिती आहे, हे सगळं केल्याने ना आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की येस, माझ्या पाठीशी कोणीतरी नक्की आहे. आणि हा जो आत्मविश्वास असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे आयुष्यात तुम्ही तर खूप छान करणारच आहात. आजूबाजूच्या पण मुलांमध्ये आनंद पसरवायला लागा. त्यानंतर रोज ओम करा, उ म. लक्षात घ्या, ह्या सगळ्याला सायन्स आहे बाळांनो. तुम्ही सगळी सायन्सची मुलं आहात. मला सांगा, आपण जेव्हा एखादा मंत्र म्हणतो, मंत्र म्हणजे काय? शब्द. आणि शब्द म्हणजे काय रे? साऊंड एनर्जी. आपल्या ऋषीमुनींचा साऊंड एनर्जीचा इतका बेस्ट अभ्यास होता. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की फक्त मंत्राग्नी पेटत असे. मंत्राग्नी म्हणजे काय? फक्त मंत्र उच्चारून अग्नी पेटायचा. आता तुमच्यासारख्या मुलांना वाटेल की हे काय, काही असं नाही. जेव्हा तो मंत्राग्नी पेटवत असत तेव्हा तो विशिष्ट पद्धतीनं तिथं ते यज्ञकुंड विशिष्ट आकाराचं असायचं. त्याच्यावर समिधा म्हणजे लाकूड म्हणजे काय? ज्वालाग्रही पदार्थ आहे. त्याच्यावर कापूर ज्वालाग्रही पदार्थ, त्याच्यावर साजूक तूप ज्वालाग्रही पदार्थ, आणि विशिष्ट पद्धतीने मंत्र म्हणणारे लोक ऋषीमुनी आजूबाजूनी बसायचे. प्रत्येक मंत्र हा विशिष्ट पद्धतीने कंपोज केलेला आहे. आपल्या सरस्वती मातेसाठी वेगळा मंत्र आहे का? तर तो ज्या पद्धतीने कंपोज केला आहे, म्हणजे काय? त्याच्यातून जी साऊंड एनर्जी मिळणार आहे, म्हणजेच काय? जी कंपनं बाहेर पडणार आहेत.
आपण जेव्हा बोलतो तेव्हा कंपनं बाहेर होतात, हो की नाही? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी बोलते तेव्हा इथे कंपनं निर्माण होतात, ती तुमच्या कानांपर्यंत पोहोचतात. सो इट्स साऊंड एनर्जी. याचा इतका बेस्ट अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केलेला होता. आणि मग जेव्हा साऊंड त्या विशिष्ट पद्धतीने मंत्र म्हटले जायचे तेव्हा तिथे फ्रिक्शन व्हायचं. कशात? ती वेव्स, साऊंड एनर्जी आणि तिथले ज्वालाग्रही पदार्थ आणि त्यांच्यामध्ये घर्षण होऊन, तुम्हाला तर माहिती आहे जंगलामध्ये कोणी जंगल पेटवायला जात नाही, केवळ घर्षणानं तो अग्नी पेटतो तिथे. तसंच तिथे त्या म्हटलेल्या मंत्रांनी अग्नी पेटवला जायचा. एवढी त्या मंत्रांमध्ये ताकद आहे. ही ताकद कसली आहे? साऊंड एनर्जीची आहे. एखादा माणूस शिवी देतो तेव्हा आपल्याला घाण वाटतं. का? तर तो साऊंड, त्यातनं निर्माण होणारी कंपनं ही आपल्या मध्ये नकारात्मकता निर्माण करतात. आणि जेव्हा एखादा छान बोलतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. हे छान का वाटतं? तर तशा पॉझिटिव्ह वेव्स तिथे तयार होतात त्या कंपनांमधनं. त्यामुळे शब्द हे काय? व्हायब्रेशन्स आहेत. लक्षात घ्या, साऊंड एनर्जी आहे. ते पण आपण नीट वापरले पाहिजेत आणि आपण ह्या सगळ्या मंत्रांचा वगैरे आपल्या आयुष्यामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. इतकं सुंदर जगात फक्त भारतात आहे, लक्षात घ्या. आपण प्राऊड असलं पाहिजे त्याच्यासाठी. इतके मंत्र, इतकी उपनिषदं, एवढं लिटरेचर जगात कुठंच नाही आहे. कृष्णांकडे प्रत्येकाचा आपला आपला ठराविक धर्मग्रंथ आहे, पण आपल्याकडे एवढं धर्मग्रंथ आहे की तुम्ही काहीतरी वाचा त्यातल्या आणि 2 ओळी, एक तरी ओवी अनुभवावी. तुम्ही म्हणाल हे काय सांगता तुम्ही? पण मी सांगू, हे खूप महत्त्वाचं आहे. दासबोध जर का 50व्या वर्षी वाचला तर आपल्याला असं वाटतं अरे मी 18व्या वर्षी वाचायला हवा होता. त्याच्यामधले एटिकेटी मॅनर्स इतके सुंदर दिलेत दासबोधांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी, की 4 माणसात कसं बसावं, आपलं अक्षर कसं असावं, आपण बोलताना कसं बोलावं, इतकं सुंदर सांगितलंय. जर तुम्ही 18व्या वर्षी दासबोध अभ्यास म्हणून वाचलात तर तुमचं अतिशय सुंदर व्यक्तिमत्व घडू शकतं. त्यामुळे स्वतःचा जो विचार आहे तो असा वाढवा, स्वतःच्या कक्षा विचारांच्या रुंदवायला सुरुवात करा. वेगळं वेगळं वाचन करा. इतके वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत, वाचाल तर वाचाल, लक्षात ठेवा. त्यामुळे नुसतं टेक्स्टबुक नाही, टेक्स्टबुकच्या बाहेरचं आपण वाचायला शिकलं पाहिजे. तरच आपली इंटरनल पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. आपण कसे दिसतो हा भाग 10% आहे, पण आपण कसे असतो हा भाग 90% आहे. त्यामुळे मी कसं दिसतो पेक्षा मी कसं असणार आहे आतून, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही नक्कीच सगळेजण खूप छान करणार आहात. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. त्या पंखांना पिल्लू उडावे त्या घरट्यातून दिव्य घेऊन शक्ती, उंबरठ्यावर भक्ती असावी आणि आकाशात झेप घेण्याची पंखांमध्ये शक्ती. तर हे कोण देऊ शकतं? तर आपणच, घरच देऊ शकतं आपल्या मुलांना. आणि मुलांनी पण नेहमी लक्षात ठेवायचं की मी कुठेही जाईल तरी माझी भक्ती मात्र कुठे राहिली पाहिजे? उंबरठ्यावर, माझ्या आईवडिलांजवळ. माझं गाव, माझा देश या प्रतीचं जे आपलं प्रेम आहे आपलं नेहमी तसंच राहिलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे हवं ते तुम्हाला मिळू देत. भाग्य म्हणजे काय ते तुमच्याकडे पाहून समजू देत. धन्यवाद.